रसायनी स्थित एचओसी कंपनी में 40 सालों से कार्यरत कर्मचारी तथा समाज सेवक विजूभाऊ मुंडे अपने कार्यकाल से शनिवार को मुक्त हुए। उनकी इस उपलब्धि पर शनिवार को कंपनी में सेवापूर्ति समारोह का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए श्री जोगदंड, महाराष्ट्र श्रमिक सेना के जनरल सेक्रेटरी तथा पंचायत समिति के पूर्व सभापति गजानन माली, एसडी चौहान, जगदीश ठाकुर, अनंता दलवी, एसडी पाटिल, सरपंच श्रीमती तांडेल आदि गणमान्यों सहित कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान गजानन माली ने विजूभाऊ मुंडे के कार्यकाल पर प्रकाश डाला। मी भाऊ 72 आले, आम्ही 77 अप्रेंटिसच्या माध्यमातून आलो आणि तेव्हापासून विजूभाऊ मुंडे हे एक वलय या एचओसीमध्ये काम करत होतं। भाऊंचा खरा परिचय जगदीशने सांगितला, तो परिचय म्हणजे आमचा असलेला आपला रिक्रिएशन क्लब आणि ह्या रिक्रिएशन क्लबच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी सिनेमा दाखवले जायचे त्याचे मेन करता त्या ठिकाणी भाऊ असायचे। कारण त्यावेळी सिनेमा बघायला मिळणं हे दुरापास्त होतं आणि 25 पैशाच्या तिकिटापासून रिक्रिएशन क्लबच्या माध्यमातून त्या हॉलला जी तुफान गर्दी या परिसरातील लोकांची व्हायची। कामगारांच्या बरोबर या परिसरातील नागरिकांना त्याची सोय उपलब्ध त्यावेळी भाऊनी करून दिली होती। तो वही अपनी भावनाएं जाहिर करते हुए विजू मुंडे ने सभी को एकजुट से काम करने की सलाह दी। आपल्या फायद्यासाठी एकत्र आलो तशी ही तुमची एकी ही जे काय होणार पुढे तुम्ही अजून बरेच यंग आहात, कायमची टिकवा आणि कंपनी भरभर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।